हे बघ, आता जान्हवी आली की आपण बराचसा वेळ तिला असं केबिन मध्येच बसून काहीतरी काम करायला सांगूया. म्हणजे काय, इथे बसली लोक येत आहेत, बोलतायत वगैरे, काही नकोच. त्रास नको तिला. ओके. अरे जान्हवी, वेलकम वेलकम वेलकम. वाह वाह. सर, टाळ्या का वाजवताय तुम्ही सगळे? अगं जान्हवी, तू इतक्या दिवसांनी ऑफिसला आलीस, आनंद झाला सगळ्यांना, आणि आनंद कसा व्यक्त करावा हे कळेना, म्हणून टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. ये जान्हवी, प्लीज सिट डाउन. युअर चेअर इज वेटिंग फॉर यू. बस 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 बस. जान्हवी, आता कसं वाटतंय? बरं वाटतंय सर. बरं वाटतंय. खूप मोठा ऍक्सिडेंट होता जान्हवी, पण टच वूड तू लवकर रिकव्हर झालीस. तुमच्या सगळ्यांचं प्रेम होतं माझ्या पाठीशी म्हणून. आणि मी तुला हॉस्पिटलमध्ये भेटायला आलो होतो. झोपली होतीस तू, बरोबर आहे. मी श्री साहेबांना भेटलो आणि निघालो. श्री साहेब? अगं, ते एक डॉक्टर आहेत ओळखीचे हॉस्पिटलमध्ये, त्यांना भेटलेत ते. ओ, पण खूप छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना बघून. म्हणजे ना, असा उत्साह आलाय. पण बघ, उत्साह वाटतोय म्हणून लगेच एकदम कामाला सुरुवात करायची गरज नाही. सावकाश सावकाश, तुला वाटेल तसं काम कर. हो, मी करीन तुझं काम. बघ बघ, तू नसताना गीतानी चक्क काम केले तिथे, त्यामुळे माझा पेशन्स वाढलाय. तुझा विश्वास नाही बसणार. सर, पण आराम करून आता खूप कंटाळा आलाय मला, त्यामुळे प्लीज मला काम करू द्या. सर, काय झालं? नाही. श्री, रडणं थांबवू नकोस. हे बघ, मी हे सांगायला आलो होतो, माझे ते मित्र आहेत ना, न्यूरोसर्जन, ते आता परत US ला चाललेत. पुढच्या महिन्यात पुन्हा येऊन ते जान्हवीला भेटणार आहेत. थँक्यू. थँक्स कशाबद्दल? मी कोलॅप्स झालो होतो, त्यावेळी तुम्ही खंबीरपणे उभे राहिला. तुम्ही, लक्ष्मीकांत काकांनी हे घर, आपला बिझनेस सांभाळला. थँक्यू फॉर टेकिंग केअर ऑफ माय फॅमिली. श्री, अरे तू मानत नसलास तरी ही फॅमिली माझी आहे ना. माझ्या हातून झालेल्या ज्या चुका आहेत, चुका माझ्याही हातून झाल्या. अगदी कधीही दुरुस्त करता येणार नाहीत अशा चुका. तुझं काही चुकलेलं नाही बाळा, खरंच. आत्ता मला कळतंय, चुका होतात, माणसाकडूनच चुका होतात. जान्हवी मला जे सांगायची ना, ते आत्ता समजतंय मला. चूक माफ केली पाहिजे, पण मी चूक करणाऱ्यांसाठी हातात हंटर घेऊन उभ्या असलेल्या मोराल पोलीस सारखा वागलो तुमच्या बाबतीत. It's okay. मी समजतो. I'm sorry, बाबा.
सॉरी, मी चुकलो. आय एम सॉरी बाबा. बाबा, जान्हवी मला त्यावेळी खूप समजवायची तुमच्या बाबतीत, पण मला कळायचं नाही. आत्ता कळतंय मला. चुकांना शिक्षा नसते, चुकांना क्षमा असते. बाबा, मी चुकलो. मी तुमच्या बरोबर जे काही वागलोय ना, त्यासाठी जमलं तर मला माफ करा. लाजवू नको श्री. तुझ्या चुकांची आणि माझ्या चुकांची बरोबरी नाही होऊ शकत. नाही हो, चुका ह्या चुकाच असतात. क्षमा करून त्या सुधारता येतात. पण इथे क्षमा मागण्याची मुभाई मला नियतीने दिलेली नाही. आई, जा. आई, आज ना श्री यांच्याशी बोलला, म्हणजे अगदी मनापासून बोलला, प्रेमानं. दोघं बापले खूप समजूतदारपणाने बोलले एकमेकांची. आणि शेवटी ना दोघांनी एकमेकांना मिठी मारली. श्री यांना बाबा म्हणाला. चल, हे एक चांगलं झालं. दुःखात सुख असं म्हणायचं. श्रीनं आपल्या बापाला ऍक्सेप्ट केलं, याचा आनंद काही नियतीनं आपल्याला मिळू दिला नाहीये. त्यापेक्षाही मोठं दुःख आपल्या समोर वाढून ठेवलंय. शर्यू, पटकन हळद आण, बोट कापलंय. अगं बाई, बघू. अय्या वहिनी, अहो काय लागलं? असं कसं कापला हात? इकडे या, मी हळद लावून देते. या. मिसळण्याच्या डब्यातली नको, त्यात हिंगा तिखटाचा चमचा असतो. बरणीतली काढ. वहिनी या, इकडे या, लवकर या. वहिनी, नर्मदा वहिनी, हळदीची बरणी कुठे आहे? अगं, मागच्या वेळेला जान्हवीने आवरलं होतं सगळं. ओट्याखाली असेल बघ, कपाटामध्ये. शर्यू, त्यापेक्षा जान्हवीलाच विचार ना कुठे ठेवले बरणी. हा. वहिनी, अहो किती लागलंय. जान्हवी असताना किती बरं वाटायचं. तिच्यापाशी काही बोललं ना की दुःख हलकं व्हायचं. ती आपल्याकडे बघून इतकी गोड हसायची की वाटायचं आता सगळं छान होणार आहे. पण आता ती नसल्याचं दुःख हलकं करायला वहिनी काय करायचं आपण? काय सांगणार? आधीच हॉस्पिटलच्या वाऱ्या, त्यामुळे त्याचा खर्च. आता काय, आता घरी आली. मग काय, आजारी मुलगी, तिला काही काम करायला सांगणार का? त्यामुळे मलाच काम करणं आलं.
म्हणतात ना, आधीच होतं थोडं, त्यात व्याहाने धाडलं घोडं. नाही, पण जान्हवी तुमच्याकडे येऊन का राहिली? गोखल्यांकडे असतीलच की नोकर, नर्स, दिमतीला. अहो, स्मरणशक्ती गेलीये तिची, आठवत नाहीये तिला गोखले. म्हणजे गोखले तिला आठवतच नाही? बघा ना, आजार पण कसला, काय साधं सर्दी पडसं नाही, एकदम स्मरणशक्तीच गेली म्हणायची. काही नाही हो, आता घरात एक खाणारं तोंड वाढलं, त्यात औषध पाण्याचा खर्च. नाही नाही, पण मला एक सांगा की जान्हवीला काहीच आठवत नाही, म्हणजे गोखले आठवतच नाही असं म्हणतायत बुवा डॉक्टर. जान्हवी वाचली म्हणून, नाहीतर मी ठरवलंच होतं. सुनेला निष्काळजीपणे वागवलं आणि आमचा म्हातारपणीचा आधारच काढून घेतला म्हणून त्यांच्यावर नुकसान भरपाईचा दावाच ठोकणार होते. पण पाहिलंत ना, वाचली ती त्यातनं. आणि काय तर म्हणे मेंदूलाच इजा झाली फक्त. नशीब पण कसं असतं बघा. म्हटलं गोखल्यांकडनं काहीतरी मिळालं असतं, पण तेही नाही. काही नाही हो, गोखल्यांकडनं एखादी 1.5 दमडी पण सुटायची नाही. नाही, पण मला एक सांगा की जान्हवीला नक्की काय आठवतंय? काही नाही हो, जुनं जुनं काहीतरी आठवतंय. जाऊ दे ना, तुम्ही आधी फोटो बघा बरं, मी तुमच्यासाठी अहो, घेऊन आले ते होते. महत्वाचं नाहीये हो, ते महत्वाचं नाहीये. जुनं म्हणजे नेमकं काय? अहो, जुनं म्हणजे तुमच्याशी लग्न ठरलं होतं ते आठवतंय, पण बाकी पुढचं काही आठवत नाहीये. आता एवढी गोखल्यांची सून, एवढं वैभव पायाशी आहे, पण ते आठवत नाहीये. एक 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 मिनिट. माझ्याशी लग्न ठरलंय हे आठवतंय, पण लग्न मोडलंय हे आठवतंय का? काही उपयोग आहे का त्याचा आता? काही नाही हो, नुसता कर्मदरिद्रीपणा आहे. तुम्ही फोटो बघा बरं, म्हणजे मला पण निघता येईल. ते महत्वाचं नाहीये हो, महत्वाचं हे आहे, हे 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 महत्वाचं आहे. हे बघा, जान्हवीला विचारा की तुला काय काय आठवतंय आणि कुठपर्यंत आठवतंय. असं कसं विचारू? मला नाही वाटत हे शक्य आहे. शक्य आहे, शक्य आहे, शक्य आहे, शक्य आहे. तुम्ही म्हणजे ना असं दरवेळेला काही गरज नव्हती त्याची. ठीक आहे ठीक आहे, मी विचारते तिला. विचारा. हो, मी निघू? या या. या बाई. या आजारावर ठराविक असं औषध किंवा ठराविक अशी ट्रीटमेंट काहीच नसते श्री. म्हणजे केस स्पेसिफिक असतं सगळं. म्हणजे पेशंटची मानसिक अवस्था बघून आम्हाला लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवावी लागते. म्हणजे कसं आहे की ज्यावेळी पेशंटला कळतं की आपल्याला एक ठराविक गोष्ट आठवत नाहीये किंवा आपली स्मरणशक्ती गेली आहे, त्यावेळी तो नर्वस होतो, घाबरतो, डिप्रेशनमध्ये जातो, काही काही वेळा सुसायडल पण होतो. म्हणून त्याला ही गोष्ट हळूहळू, म्हणजे त्याला धक्का बसू नये अशा रीतीने समजावून सांगावी लागते. आणि त्यासाठी मुळात पेशंट शरीराने आणि मनाने आणखी एक धक्का पचवण्याच्या स्थितीपर्यंत यावा लागतो. अहो डॉक्टर, पण हे किती काळ तिच्यापासून आपण लपवून ठेवणार आहोत? पण आपण जबरदस्तीने ही गोष्ट तिच्या गळी उतरवायची नाही. काही काळानंतर जेव्हा तिला हे कळेल, तेव्हा गेलेल्या काळाबरोबर तिची मानसिक स्ट्रेंथ वाढलेलीच असेल ना, असं आपण गृहीत धरू. पण म्हणजे तोपर्यंत आपण असं हातावर हात धरून बसून राहायचं? श्री, कुठल्याही ट्रीटमेंटला पेशंटचं कोऑपरेशन असेल तर जास्त फायदा होतो. मला वाटतं जान्हवीला तुम्ही थोडा वेळ द्या, तिला आनंदी ठेवा, तिला बिझी ठेवा, म्हणजे तिच्या मेंदूची स्ट्रेंथ, कॉन्सन्ट्रेशन हळूहळू वाढेल. आणि आपण दर आठवड्याला तिला चेकअपसाठी बोलवतोच आहोत. पण मला एक गोष्ट सांगा डॉक्टर, जान्हवीची स्मरणशक्ती लवकरात लवकर परत येईल ना? हे बघ श्री, आपण तिला लवकर बरी करू शकत नाही. आपण फक्त तिला बरं होण्यासाठी जी स्पेस लागते ती निर्माण करू शकतो. तुम्हा सगळ्यांचं सहकार्य आणि प्रेम मिळालं तर ती नक्की लवकर बरी होईल. फक्त आशा सोडू नकोस, पेशन्स ठेव. नाही, आय वोंट गिव्ह अप. माझी बायको नक्की बरी होणार आहे, ती माझ्याकडे परत येणार आहे, मला खात्री आहे. आणि ना मला रस्ताच क्रॉस करता येईना. वाहनांची भीती वाटली का तुला? हो का? म्हणजे खरं तर आपल्याला ही भीती वाटते हे तिथे जाईपर्यंत मला माहितीच नव्हतं, मला कधी रिअलाइजच झालं नव्हतं.
घरातून मारे कॉन्फिडेंटली निघाले मी आणि तिथे जाऊन इतकी घाबरले माहितीये, बाप रे. म्हणजे एक माणूस आला माझ्याकडे आणि त्याने मला विचारलं मी तुम्हाला रस्ता क्रॉस करून देऊ का म्हणून. कसा होता तो माणूस? चांगला होता. तो मला काय म्हणाला माहितीये, असं होतं कधी कधी, माझ्याही मनाचा अपघात झालाय. मनाचा अपघात, मला तर गंमतच वाटली त्याच्या शब्दाची. बिचारा. हो ना. आपण जनरली असं म्हणतो ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, तसंच भीती वाटणं ही धीट होण्याची पहिली पायरी आहे, असं ते वाक्य त्याने कन्वर्ट केलं. सो थॉटफुल. माझ्यासाठी तर कुठल्याही गोष्टीची भीती ही पहिली रिॲक्शन असते. मला नाही नवीन गोष्टी पटकन स्वीकारता येत. तुला असं कधी वाटलं नाही हा मला. हो अगं, मला नाही अशा नवीन गोष्टी पटकन स्वीकारता येत. म्हणजे ओळखीच्या आणि माहितीतल्या गोष्टींमधला कम्फर्ट सोडणं सोपं नाही जात मला. अगं, डोळ्यात पाणी येण्यासारखं काय बोलले मी आता? नाही, काही नाही. तू पुष्करशी पुन्हा भांडली आहेस ना? काय ग? हो ना? नाही ग. गीता, नको ग भांडूस त्याच्याशी. जरा समजून घे ना. प्रेम करणारा माणूस मिळायला भाग्य लागतं. तुला मिळालंय ना, आता जप त्याला. श्री, ऑफिसच्या कामाचं टेन्शन नको घेऊस तू. अरे इकडे सुरळीत चाललंय सगळं. इनफॅक्ट तू काही दिवस आला नाहीस ऑफिसला तरी चालेल. साहेब, तुम्ही चहा घ्या ना, थंड होईल. का दुसरा करून आणू? मला नको चहा. चहा कमी कर असं जान्हवी नेहमी सांगायची मला. प्रत्येक घोटाला आठवत होते. साहेब, फार वाईट वाटलं. धक्का बसला ऐकून. तुमच्या बाबतीत असं का व्हावं? साहेब, तुम्ही देव आहात आमच्यासारख्या माणसांसाठी. तुम्ही आमची घरं उभी केली. तुमच्यामुळे आमचा संसार चालतोय आणि तुमच्यावरच ही वेळ काय यावी? नंदन साहेब, तुमच्यासारख्या देव माणसाला ही शिक्षा काय मिळते? माझ्याच चुकीची नंदन. माझंच चुकलं. अरे, कुटुंबापेक्षा काहीही महत्वाचं नसतं असं म्हणताना मी कुटुंबाला गृहीत धरलं. माझी जबाबदारी विसरलो मी. श्री, असं नाहीये. तू चांगला नवरा होतास, आहेस. आज जान्हवी इथे असती तर तीही हेच म्हणाली असती. तू प्लीज स्वतःला दोष नको देऊस. श्री, तो अपघात होता. तो होणं ही नियती होती. असा नाही तर तसा तो झालाच असता. म्हणजे हा त्रास नशिबात होताच. नाही, पण मी खचणार नाहीये. मी आशा सोडलेली नाही अजून. आणि आशा सोडायचं काही कारणही नाहीये ना, कारण मला खात्री आहे जान्हवी नक्की बरी होणार. आणि अरे, डॉक्टरांनी पण सांगितलंय ना की अशा केस मधले पेशंट्स बरे होतात. मला खात्री आहे की जान्हवी नक्की बरी होणार. तिला सगळं आठवणार. ती घरी परत येणार.
मला खात्री आहे. असंच होईल साहेब, नक्की होईल. हॅलो, ओके ओके. श्री, जान्हवी निघाली ऑफिसमधनं. हॅलो, हो मी सांगितलं त्याला. नाही नाही, हो तू लक्ष दे त्याच्याकडे. श्री श्री मला आठवलं बरं का. हो हो, विसरेन कशी. म्हणजे तुम्हाला सगळं आठवलं? अगदी सगळं? हो सगळं. तरी मी विचार करतच होते की कुठे पाहिलंय मी तुम्हाला, कुठे पाहिलंय. आता अचानक सगळंच लक्षात आलं. तुमच्या गाडीनेच धडक दिली होती ना मला.